श्री स्वामी समर्थ. आज आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी योग्य पद्धतीने आणि पुस्तकात सांगितले आहे अगदी तशीच महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी कशी करावी याबद्दलचा परिपूर्ण व्हिडिओ आणि शास्त्रशुद्ध पद्धत तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी कमीत वेळेत आपण योग्य पद्धतीने पूजा कशी करावी याबद्दलची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुख, शांती, ऐश्वर्य, समाधान, पैसा मिळावा यासाठी हे महालक्ष्मीचं व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक सुवासिनी महिला तसेच पुरुष किंवा कुमारिका देखील करू शकता. कुमारिकाने हे व्रत केल्यामुळे त्यांना चांगला पती मिळतो. तसेच सुवासिनीने हे व्रत केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. तसेच आर्थिक संकटातून मुक्तता मिळण्यासाठी देखील हे व्रत केलं जातं. तर ही पूजा मांडणी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. शक्यतो पूजा मांडणी सकाळी करावी आणि सकाळ संध्याकाळ 2 वेळा पूजेची कथा वाचावी. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा अगदी स्वच्छ करून घ्यावी. तुमचं घर सारवानाचं असेल तर तुम्ही शेणाने सारवून घेऊ शकता किंवा मिठाच्या पाण्याने पुसून देखील घेऊ शकता. फरशी असेल तर पुसून घ्यावी. त्या ठिकाणी आपण रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून भूमिमातेचं पूजन करून त्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेऊया. त्यासाठी थोडेशा अक्षदा वाहून त्यावरती हळदी, कुंकू वाहून निरांजन ठेवायचं. निरांजन प्रज्वलित करून निरांजनाला हळदी, कुंकू, पुष्प, अक्षदा वाहून आपण दिव्याची पूजा करायची. तर प्रत्येक मंत्र कोणता म्हणावा प्रत्येक पूजेच्या वेळेस तो मी इथे लिहून देत आहे, तो तुम्ही वाचून म्हणू शकता. तर त्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करायची. गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपण पहिल्यांदा गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं. तर स्नान घातलेला व्हिडिओ कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. स्नान घालत असताना पहिल्यांदा 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, 5 पळ्या पंचामृताने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं. आरती ओवाळून घ्यायची. गणपतीची मूर्ती स्वच्छ करून थोड्याशा अक्षदा वाहून त्यावरती हळदी, कुंकू वाहून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून हळदी, कुंकू, अक्षदा, गंध, त्यानंतर कापसाचं वस्त्र, फूल, त्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची. गणपतीची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा किंवा ओम गण गणपते नमः अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा श्री गणेशा करून आपल्या पूजेची सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी आपण गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. यानंतर आपण कलश स्थापना करणार आहोत. कलश स्थापना करण्यासाठी तांदळाचं अष्टदल कमल किंवा तांदळाचं स्वस्तिक किंवा तांदळाची रास घातली अगदी तरी देखील चालेल. तरी ते मी अष्टदल कमल बनवलं आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहिलं आहे. तांब्याचा कलश घ्या. कलशाला आपण पहिल्यांदा स्वस्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं. स्वस्तिक हे चिन्ह खूप शुभ असतं, लक्ष्मी मातेला आकर्षित करतं. स्वस्तिक हे चिन्ह काढून त्यामध्ये 4 बिंदू शेजारी 2 दांड्या द्यायच्या आणि उरलेल्या तांब्यावरती आपण 8 हळदी कुंकवाची बोटे उठवायची. तर 8 बोटे कशासाठी, तर अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण 8 बोटे उठवायचे आहेत. तांब्याच्या गळ्याला आपण लाल धागा गुंडाळून घ्यायचं. गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी घालायचं. तांब्यामध्ये आपण 1 फूल, अक्षदा, हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण तांब्यावरती 5 पालवी म्हणजे काय, तर 5 फुलझाडांची किंवा 5 फळझाडांची पाने, याला 5 पालवी असं म्हटलं जातं. तर इथे पाने न घेता आपण ढाळा घ्यायचा आहे. महालक्ष्मीच्या व्रताच्या पुस्तकामध्ये ज्या प्रकारे सांगितलं आहे व पारंपरिक रीतीने पहिल्यापासून जी पूजा घडत आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. तर 5 झाडांचे तुम्ही ढाळ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्यावरती आपण नारळ ठेवायचे. तर नारळ आपल्याला एकच ठेवायचे. प्रत्येक वेळेस आपल्याला दुसरा नारळ ठेवायचा नाही. 4ही गुरुवार किंवा 5ही गुरुवार तोच नारळ वापरायचा आहे. नारळ हा आपण नवीन घ्यायचा आहे. घरातील कळशावरचा नारळ घ्यायचा नाही. या पूजेसाठी अखंड नवीन नारळ घेतला जातो. नारळाला हळदी, कुंकू, अक्षदा, पुष्प, त्यानंतर आपल्याजवळ जे दागिने आहे ते दागिने घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलश सजवू शकता. कापसाची वस्त्रमाळ घालावी. त्यानंतर देवीला या दिवशी गजरा हा नक्की पहा तुम्ही. देवीला गजरा खूप आवडतो, त्यासाठी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवीला गजरा व्हायचा आहे. त्यानंतर आपण धूप दीप ओवाळून घेऊया. कलश स्थापना झालेली आहे. यानंतर घरातील असलेला तुम्ही महालक्ष्मीचा फोटो या पूजेमध्ये मांडू शकता किंवा आपल्याकडे जे पुस्तक आहे त्यावरती महालक्ष्मीचा फोटो असतो तर हे पुस्तक देखील तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता. तर पहिल्यांदा तांदळाची रास घालायची. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं. त्यावरती आपण आपलं हे महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे ते पुस्तक ठेवायचं. पुस्तकाला म्हणजे यातील महालक्ष्मीला हळदी, कुंकू, अक्षदा, गंध, पुष्प आपण व्हायचं आहे. त्यानंतर निरंजन ओवाळून घ्यायचं आहे. अगरबत्ती ओवाळून घ्यायचे. अशी महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपण जी महालक्ष्मीची आपल्या घरात महालक्ष्मीची जर मूर्ती असेल तर ती देखील आपण या पूजेमध्ये मांडायची आहे. तांदळाची रास घालायची. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं. त्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती ठेवून महालक्ष्मीला हळदी, कुंकू, त्यानंतर अक्षदा,
पुष्प, कापसाची वस्त्रमाळ व्हायचं आहे. तर महालक्ष्मीला आपण स्नान घालत असताना तुम्ही हळदीने स्नान घालू शकता, कुंकवाने स्नान घालू शकता किंवा तुम्ही पंचामृताने किंवा नुसत्या दुधाने किंवा नुसत्या पाण्याने स्नान घातलं तरी देखील चालेल. तर अशा पद्धतीने महालक्ष्मीची पूजा करायची आहे. महालक्ष्मीची पूजा करत असताना ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या महालक्ष्मीच्या गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता. ओम महालक्ष्मीय नमः या साध्या सुद्धा मंत्राचा जप करू शकता किंवा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मीय नमः या कमलात्मक मंत्राचा देखील जप करू शकता. प्रत्येक मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे, तो पाहून तुम्ही म्हणू शकता. नैवेद्य दाखवून घ्यायचं. नैवेद्यामध्ये 5 फळे दाखवायची किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा. शक्यतो या व्रतामध्ये 5 फळांचा नैवेद्य दाखवावा आणि संध्याकाळच्या वेळीस तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता किंवा एखाद्या गोडाचा पदार्थ किंवा महालक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे, त्यासाठी तुम्ही एखाद्या खिरीचा किंवा तांदळाच्या खिरीचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. ते देखील खूप शुभ मानलं जातं. तर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र, कवड्या किंवा दक्षिणावर्ती शंख असेल तर तो पूजेमध्ये नक्की मांडा, कारण की या वस्तू ह्या महालक्ष्मीला खूप प्रिय आहेत. जशी महालक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली, त्याचप्रकारे ह्या देखील गोष्टी आहेत त्या देखील समुद्र मंथनातून आपल्याला मिळाल्या आहेत. त्यामुळे लक्ष्मी स्वरूप ह्या गोष्टी मानल्या जातात. त्यासाठी श्रीयंत्र असेल, कमलगट्ट्याची माळ असेल किंवा कवड्या असतील किंवा दक्षिणावर्ती शंख असेल तर तो देखील आपण पूजेमध्ये मांडायचा आहे. तुम्हाला नवीन या वस्तूंची खरेदी करायची असेल तर त्या वस्तू देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. याबद्दलचाही परिपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. मार्गशीर्ष व्रताविषयी बरीचशी माहिती देणारे आपले व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रोज अपलोड होत आहेत, तर ते पाहून देखील तुम्ही मार्गशीर्ष व्रताविषयीचे व्यवस्थित नियम आणि योग्य ती माहिती तुम्ही या व्रताची घेऊ शकता. तर काही ठिकाणी महालक्ष्मीच्या व्रतामध्ये पूजे मांडणीमध्ये पानाचा विडा ठेवला जातो, परंतु काही जणांकडे ठेवला जात नाही. तर मी ते दाखवलं नाही, पण आमच्याकडे 5 किंवा 1 विडा हा पाण्याचा ठेवला जातो. म्हणजे 2 विड्याची पाने ठेवायची, त्यावरती खारी, खोबरं, हळकुंड, बदाम, 1 रुपयाचं नाणं अशा वस्तू ठेवायच्या. तर असा 1 विडा किंवा 5 विडे महालक्ष्मीला समर्पित केले जाते. त्यानंतर आपण महालक्ष्मीची ओटी देखील भरायची आहे. खणानारायणी ओटी भरावी. तर ओटी पहिल्या गुरुवारी भरू शकता किंवा इतर कोणत्याही गुरुवारी किंवा उद्यापनाच्या दिवशी देखील तुम्ही ओटी भरू शकता. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सजावट कशी करायची, ओटी कशी भरायची असा परिपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तो पाहून तुम्ही ती पूजा करू शकता. पूजा मांडणी झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी वाचायची आहे. महालक्ष्मी महात्म्य वाचायचं आहे. तर सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेस तुम्हाला ही कथा वाचायची आहे. शक्य असेल तर सकाळी तुम्ही पूजा मांडणी करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी पूजा मांडणी केली तरी चालेल. संध्याकाळी करायची असेल तर तुम्ही 6 ते 7 या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये पूजा मांडणी करून तुम्ही ही कथा वाचू शकता. कथा वाचत असताना एकाग्रतेने आणि शांततेने कथा वाचावी आणि पूर्ण श्रद्धेने हे व्रत केल्यानंतर महालक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती नक्कीच होईल. हे व्रत महिला किंवा पुरुष किंवा कुमारिका देखील हे व्रत करू शकतात.